नगरपंचायत आणि नगर परिषदांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। नियमांचा चुकीचा अर्थ लावला जातोय, मुख्यमंत्र्यांकडून चिंता। राज ठाकरेंसह विरोधकांचाही संताप। राज्यभरात नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पूर्ण। वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा। विक्रमी मतदानाची नोंद, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। राज्यभरात मतदानाला अनेक ठिकाणी गालबोट। मतदान केंद्राबाहेर मोठा राडा। बोगस मतदानाच्या आरोपावरून महाड रोह्यात कार्यकर्ते भिडले। हिंगोलीतले शिंदेचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात। मतदानावेळी गोपनीयतेचा भंग केल्याचा समोर। वादाच्या बातमीनंतर बांगरांवर गुन्हा दाखल। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये गाडीत पैसे सापडल्यानं निलेश राणे पुन्हा भाजप विरोधात आक्रमक। गाडी भाजप तालुका अध्यक्षाची असल्याचा आरोप। निवडणूक आयोगालाही कोर्टात खेचण्याचा इशारा। भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करणाऱ्या निलेश राणेंनी आणि एकनाथ शिंदेंसोबत मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले। ठाकरेंचे माजी आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। काँग्रेस खासदार रेणुका चौधरींनी संसद परिसरात पाळीव कुत्रा आणल्यानं दुसऱ्या दिवशीही संसदेत घमासान। राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आक्रमक। पंतप्रधान कार्यालयाचं नाव आता सेवातीर्थ। केंद्राचा मोठा निर्णय, तर देशभरातील राजभवनांना आता लोकभवन अशी नवी ओळख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।